या संदर्भातली माहिती आपल्याला शिंदे गटाच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती सूरज मसूरकर हे देणार आहेत, तर ठाकरे गटाच्या संदर्भातील माहिती रुपाली बडवे देणार आहेत। सुरुवातीला आपण सूरज मसूरकर यांच्याकडे जाऊयात। सूरज, अतिशय आजचा महत्त्वाचा दिवस आहे। काल याच पार्श्वभूमीवर खरं तर शिंदे गटाचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तसंच उपमुख्यमंत्री यांची महत्त्वाची बैठक देखील पार पडलेली होती। तर नेमक्या आता शिंदे गटामध्ये नेमक्या काय हालचाली सध्या सुरू आहेत? नक्कीच आजचा जो दिवस आहे तो ऐतिहासिक निकालाचा दिवस आहे आणि आज शिवसेना अपात्र संदर्भात जो निकाल येणार आहे तो नेमका कोणाच्या बाजूने लागणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शिंदे गट जो वारंवार म्हणतोय, वारंवार त्यांना असा आत्मविश्वास दाखवला आहे की आम्ही अपात्र ठरणार नाही, आमच्यावरती कोणतीही कारवाई होणार नाही, कारण आम्ही पक्ष सोडलेला नाहीये, आम्हीच मूळ शिवसेना आहोत, त्यामुळे आमच्यावरती कोणती कारवाई होणार नाही, आम्हाला पुढे काहीच करायची गरज नाही असं जे आहे ते शिंदे गट वारंवार म्हणत आहे। तरी देखील जर का शिंदे गट अपात्र झाला तर शिंदे गटामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत जे 16 आमदार आहेत ते देखील अपात्र होतील आणि त्या 16 आमदारांचं काय हा देखील एक पेच मोठा आहे। मात्र जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाले आणि त्यांना जर का मुख्यमंत्री पदावरून पाय उतरवावा लागला तर निश्चितच सरकार कोसळण्याची चिन्ह आहेत आणि तरी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्याच्यावरचा बी प्लॅन आहे तो रेडी केलेला आहे। जर का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवरती आम्ही आमदार म्हणून घेऊ आणि त्यांना तेव्हा तिकडे मुख्यमंत्री करू, त्यामुळे सरकार कोसळणार नाही, सरकार स्थिर राहील असं जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत। त्यामुळे कुठेतरी शिंदे गट आहे तो आता काही अडचणीत सापडणार नाही असं म्हटलं जात आहे। मात्र आज जर का निकाल आला असं देखील एक शक्यता वर्तवली जाते की जर का निकाल आले तर जो पक्षांतर बंदी कायदा आहे तो दोघांकडे लागू होणार नाही। शिंदे गट जो म्हणतं की आम्ही पक्ष सोडलेला नाही, दुसरीकडे ठाकरे गटाने देखील पक्ष सोडलेला नाहीये, त्यामुळे पक्षांतर बंदी जो कायदा आहे तो कोणावरतीच लागू न होता जर का दोन्ही गटातले आमदार अपात्र नाही झाले तर मात्र पुन्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतं। शिंदे गटाला देखील पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल आणि शिवसेना नेमकी कुणाची, आम्ही शिवसेना आहोत, आम्हीच मूळ शिवसेना आहोत हे आता पटवून द्यावं लागेल सुप्रीम कोर्टामध्ये, असं आता शिंदे गटाची पुढची रणनीती असणार आहे। मात्र शिंदे गट वारंवार असंच म्हणतं की आम्हाला कुठलीही कारवाई करायची आणि या संदर्भातले सगळ्या घडामोडी तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोत। आता यानंतर आपण रुपाली यांच्याकडे जाऊयात। रुपाली, खरं तर हा जर निकाल विरोधात गेला तर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे, कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आणि आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेमका ठाकरे गटाचा प्लॅन नेमका कसा असणार आहे सविस्तर सांगा। तसंच ठाकरे गटामध्ये आजच्या निकालाच्या दृष्टीने काय हालचाली सुरू आहेत? ऋतुजा, नक्कीच आपण पाहत आहोत की जशा पद्धतीने काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यांचं असं म्हणणं होतं की उद्याचा निकाल म्हणजे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जो निकाल देणार आहेत तो जर उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर मात्र उद्धव ठाकरे गट जो आहे तो न्यायालयीन पुढची लढाई जी आहे ती लढणार आहे। हा एका बाजूला विषय असताना आपण पाहत आहोत की आता सगळे जे ठाकरे गटाचे आमदार आहेत किंवा नेते मंडळी आहेत यांच्यामध्ये कालच जे आहे ते मातोश्रीवरती चर्चा झाली होती। कालच्या पत्रकार परिषदेच्या आधी आणि नंतर आपण बघितलं तर सगळे महत्त्वाचे जे नेते मंडळी होते ते सगळे मातोश्रीवरती जमलेले होते। त्याच्यामध्ये अंबादास दानवे असेल, अरविंद सावंत असेल किंवा मग अनिल परब असेल, स्वतः उद्धव ठाकरे असतील, या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये कालच जे आहे ते मातोश्रीवरती चर्चा सुद्धा झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज संपूर्ण दिवसभर त्या सगळ्या नेत्या मंडळींची आपल्याला हालचाल पाहायला मिळणार आहे। आज 4 वाजता जो निकाल येणार आहे त्या संदर्भामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे काल बोलत होते तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की एकतर न्यायमूर्ती जे आहेत ते जाऊन आरोपीला भेटलेले आहेत। त्यांचा दुसरा मुद्दा असा होता की राहुल नार्वेकर जेव्हा निकालाच्या वाचनाला सुरुवात करतील तेव्हा ते वाचन जे आहे ते रात्री 11:59 पर्यंत चालेल, म्हणजे निकाल जो आहे मूळ जो निकाल आहे तो उद्याच्या दिवसामध्ये घोषितच केला जाणार नाही, अशा पद्धतीने त्यांचा एक मुद्दा होता। आपण पाहत आहोत की सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणामध्ये पात्र आणि अपात्रतेच्या प्रकरणामध्ये जे निरीक्षण नोंदवलेले आहेत त्या निरीक्षणाच्या आधारावरती विधानसभा अध्यक्षांना आपला निकाल देणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीची माहिती काल खरं तर अनिल परब यांनी दिली। याच्यामध्ये प्रामुख्याने जो मुद्दा आहे तो म्हणजे आहे गटनेते पदाचा। दुसरा एक मुद्दा जो आहे तो म्हणजे व्हीप कुणाचा लागू होतो, पक्ष कुणाचा आहे आणि आपण बघतो की प्रतोद, हे ते 3-4 जे महत्त्वाचे मुद्दे आहेत या प्रमुख मुद्द्यांवरती आता राहुल नार्वेकर काय निकाल देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच अनुषंगाने सध्या आपण बघतो की ठाकरे गट सध्या तयारीला लागलेला आहे। या सगळ्या अनुषंगाने आता नार्वेकर जशा पद्धतीने निकाल दिले त्या अनुषंगाने आता न्यायालयामध्ये काय आपली बाजू मांडायची आहे, कशा पद्धतीने आपण पाहत आहोत की मुख्यमंत्री आणि राहुल नार्वेकर यांची
त्यांची जी भेट झालेली आहे ती कशी मिलीभगत आहे, या सगळ्या गोष्टी जे आहेत ते न्यायालयाच्या समोर मांडण्याच्या तयारीमध्ये सध्या उद्धव ठाकरे गट आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघितलं तर एका बाजूने जशा पद्धतीने काल दिवसभरामध्ये विविध प्रतिक्रिया राजकीय नेत्यांच्या आल्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडी नेत्यांचं जे म्हणणं होतं ते असं होतं की जर अशा पद्धतीने राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री भेटत असतील तर कुठेतरी संशयाला जागा आहे, कुठेतरी शंका घेण्याचं कारण आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर एकनाथ शिंदे असेल किंवा मग महायुतीमधले इतर महत्त्वाचे नेते मंडळी असतील त्यांच्यामध्ये एक विश्वास ठाकरे गटाकडून हे टीकाही करण्यात आलेली होती रुपाली, त्यामुळे आजचा निकाल हा अगदी थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे। सूरज आणि रुपाली तुमचे दोघांचे आभार, धन्यवाद सविस्तर